एडिटोरियल 14 ऑगस्ट 14 ऑगस्ट राईट बाय बर्थ नुसार मिळणारा राईट जो आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. ऑन डॉटर्स अँड हिंदू सक्सेशन ऍक्ट. आता हा हिंदू सक्सेशन ऍक्ट काय आहे, ही जर समजा जसं आपण म्हणतो समजा मुलाला आणि मुलीला जो काही समान कायदा आहे त्यानुसार ज्या वेळेस वडिलोपार्जित काही संपत्ती किंवा प्रॉपर्टी वगैरे जी येते तर ती राईट बाय बर्थ नुसार जे आहे तर काय होणार, ती मुलीला सुद्धा ती प्रॉपरली म्हणजे हिस्सा जो असेल तो काय असेल सारखा असेल. या पद्धतीचा जो ऍक्ट होता त्याच्याशी रिलेटेड काही अमेंडमेंट झालेले आहेत, काही चेंजेस आहेत, मग त्याच्याबद्दल आज आपण बघणार आहे. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. रेडी सगळेजण? अजेंडा क्लोज टेस्ट आहे. 30 सेकंदामध्ये आपल्याला ब्लँक जे आहे ते फिल करायचे आहे आणि मग नंतर आपण रिझल्ट करेक्ट आन्सर जे आहे ते सगळे बघू आणि मग रिझल्ट जो आहे त्याचा फीडबॅक घेऊ. ओके, रेडी सगळेजण? पहिले बघून घ्या आता. एससी डिसिजन, सुप्रीम कोर्टचं डिसिजन ऑन कोपार्सनरी म्हणजेच काय असतं की जे पण आतापर्यंत जे आपण म्हणतो समजा जे ठरलेलं आहे किंवा जे ट्रान्सफर होणार आहे त्याच्याशी रिलेटेड. ठीक आहे, म्हणजेच काय की एखादं ओनरशिप आहे ती एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते लिगली, तर मग मेनली ते जे आहे तर मुलींशी रिलेटेड जे आहे त्यांच्याशी रिलेटेड कन्सिडर केलं जातं. मग कोपार्सनरी राईट्स ऑफ वुमन, मग वुमनचा राईट कोपार्सनरी म्हणून इज इन लाईन, तो आता व्यवस्थित करण्यात आलेला आहे विथ द एम ऑफ एंडिंग डिस्क्रिमिनेशन. मग जे काही डिस्क्रिमिनेशन आतापर्यंत चालत आलेलं आहे, जो भेदभाव चालत आलेला आहे त्या भेदभावाला कुठेतरी संपवण्यासाठी हे जे डिसिजन आहे सुप्रीम कोर्टाचं ते बऱ्यापैकी व्यवस्थित करणार आहे. ठीक आहे, रेडी सगळेजण? आता चलो लेट स्टार्ट. ट्राय करा. ओके, बोलो क्या आएगा आंसर? ई सी. बर, अजून काही? ठीक आहे, बघा. द लेटेस्ट डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट, सध्याची असणारी जी डिसिजन आहे कुणाची? सुप्रीम कोर्टाची. ऑन द राईट ऑफ हिंदू डॉटर्स टू अँसिस्ट्रल प्रॉपर्टी. अँसिस्ट्रल म्हणजेच काय? अँसिस्टर कडनं मिळणारी. ठीक आहे, प्रॉपर्टी करेक्ट्स अँड ऑब्वियस अनोमेली. अनोमेली म्हणजेच काय असतं की अमेंडमेंट म्हणजे थोडंसं इम्प्रुव्हमेंट वगैरे म्हणतो आपण. आणि जसं समजा अमेंडमेंट करण्यात आलेली आहे ती अमेंडमेंट द लेटेस्ट डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या ज्या डिसिजन नुसार जे की राईट ऑफ हिंदू डॉटर्स टू, राईट जो आहे हिंदू डॉटर्सचा कशाशी रिलेटेड? अँसिस्ट्रल प्रॉपर्टी, जे पण वंशावळीनुसार मिळणारी जी काही प्रॉपर्टी आहे त्यानुसार तो करेक्ट केला गेला. कशामुळं? या डिसिजनमुळं. अँड ऑब्वियस म्हणजे नॅचरल, ज्याला म्हणू शकतो आपण ती नॅचरल असणारी अॅनोमेली. अॅनोमेली म्हणजेच काय? मग की त्याला काय म्हणतो आपण? विसंगतपणा जो म्हणतो की एक विसंगतपणा जो होता किंवा जे सुसूत्रता ज्याच्यामध्ये नव्हती, इन द कशामध्ये नव्हती? इन द इंटरप्रिटेशन ऑफ अ क्रुशियल 2005 अमेंडमेंट टू द हिंदू सक्सेशन ऍक्ट. अमेंडमेंट सोबत 2 येतं. ठीक आहे, सो म्हणून इथं 2 असेल. ए विल बी द करेक्ट आन्सर. मग 2005 मध्ये जी अमेंडमेंट करण्यात आलेली होती, कशामध्ये? अमेंडमेंट इन द नसता, अमेंडमेंट टू द असतं, नेहमी लक्षात ठेवा. अमेंडमेंट टू द हिंदू सक्सेशन ऍक्ट हे आतापर्यंत बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे बरं का. अमेंडमेंट 2 असतं, नेहमी लक्षात ठेवा. द लेटेस्ट डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट, मग सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन नुसार ऑन द राईट ऑफ हिंदू डॉटर्स, हिंदू डॉटर्सचा जो काही राईट आहे कशाबद्दल? जी पण वंशावळीनुसार मिळणारी प्रॉपर्टी आहे
त्याला करेक्ट करण्यात आलं. कशापासनं की जे 2005 मध्ये इंटरप्रिटेशन जे दिलं होतं, क्रुशियल मीन्स जरा क्रिटिकल, म्हणजे क्रुशियल महत्वाचं जे निर्णय अमेंडमेंट केलं होतं कोणत्या ऍक्ट मध्ये, हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 ला जो तयार करण्यात आला होता, त्यामध्ये जे बदल करण्यात आले 2005 मध्ये, त्या बदलामुळे जो विसंगतपणा आलेला होता त्याला काय करण्यात आलं, व्यवस्थित करण्यात आलं. ठीक आहे, चलो आगे बघूयात मग पुढे काय म्हणताय. रेडी, स्टार्ट. ओके, बोलो. बी सगळ्यांचं करेक्ट आहे का? चलो देखते फिर. द वर्डिक्ट सेटल्स. वर्डिक्ट म्हणजेच काय असतं, स्टेटमेंट किंवा डिसिजन. The verdict settles the question whether the co-parcenary right of daughters came into effect only if the father through whom they claim that right was alive on the day the amendment came into force. मग पूर्वीचं जे स्टेटमेंट होतं ज्यामुळे प्रश्न चिन्ह निर्माण झालं होतं की तो जो राईट आहे मुलीसाठीचा तो कधी शक्य आहे किंवा कधी क्लेम केला जाऊ शकतो, ज्या दिवशी अमेंडमेंट जी आहे ती अस्तित्वात आली आणि जर फादर असेल म्हणजे वडील जे आहे तर ते जिवंत असतील तर आणि तरच काय होऊ शकतं, तो अधिकार जो आहे तो त्या मुलीला मिळू शकतो, असं पहिले ठरवण्यात आलेलं होतं की 2005च्या अमेंडमेंट मध्ये. मग जर समजा वडील जिवंत नसतील आणि आधीच जर समजा हिस्सेदारी होऊन गेलेली असेल तर त्या केसमध्ये कोणताही प्रकारचा हिस्सा जो आहे तो त्या मुलीला मिळणार नव्हता. ठीक आहे. द अपेक्स कोर्ट, आता वरचं जे कोर्ट आहे ते हॅज नाऊ कॅटेगरीली रूल्ड. मग आताचं जे कोर्ट आहे त्यांनी कॅटेगरिकली काय केलंय, रूल्ड दॅट, असं सांगितलं आहे की द डॉटर्स राईट फ्लोज, डॉटरचा जो काही अधिकार आहे तो फ्लो होईल. फ्लो ज्या ज्या वेळेस येतं त्या शोध येतं फ्रॉम, म्हणून मग करेक्ट आन्सर असेल बी. म्हणून मग इथं फ्लोज फ्रॉम देअर बर्थ म्हणजेच कोणता, बी वाला जो आहे, बी वाला ऑप्शन करेक्ट येईल. ओके, बघूयात पुढे. फ्लोज फ्रॉम देअर बर्थ अँड नॉट बाय एनी अदर फॅक्टर. मग ते फक्त त्यांचे म्हणजे ती मुलगी जी आहे ती फक्त त्या वडिलांची आहे किंवा नाही आहे यावरनं ते डिसाइड होईल आणि ते वडील जिवंत आहे किंवा नाही याचा काही एक संबंध राहणार नाही. ओके, क्लियर सगळ्यांना? चलो आगे. In other words, it has rejected the common misinterpretation that only daughters of co-parceners who were alive on that day could get an equal share in property. Correct, right? शेखर ई, निकिता ई, आरती ई. ठीक आहे, लेट्स चेक. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर इट हॅज रिजेक्टेड द कॉमन मिसइंटरप्रिटेशन. या माध्यमातून काय करण्यात आलं, जनरली जी काही मिसइंटरप्रिटेशन होतं कुणी दिलेलं, अगोदरच्या 2005च्या लॉने दिलेलं, अमेंडमेंटने दिलेलं, दॅट ओनली डॉटर्स ऑफ को पार्सनर हु वेअर अलाइव्ह, जे जे वडील जिवंत आहेत त्यांच्याच डॉटरला काय होईल,
हे प्रॉपर्टीमध्ये हिस्सा जो आहे तो मिळू शकेल. ऑन दॅट डे कुड गेट अन इक्वल शेअर इन प्रॉपर्टी, तरच त्यांना इक्वल शेअर भेटल. हे काय करण्यात आलं, कोर्टाकडनं रिजेक्ट करण्यात आलं. ठीक आहे. द कोर्ट हॅज राईटली रिकॉग्नाइज दॅट द अमेंडमेंट कॉन्फर्ड इक्वल स्टेटस. मग यानुसार आपण जर बघितलं तर काय केलेलं आहे, ही जी अमेंडमेंट आहे त्या अमेंडमेंट नुसार काय करण्यात आलं, इक्वल स्टेटस काय केलं त्यांनी, इक्वल स्टेटस दिलं. कुणाला, ॲज अ को पार्सनर ऑर डॉटर्स, ज्या काही मुली असतील त्या, डॅश हिंदू फॅमिलीज गवर्न्ड बाय मिताक्षर लॉ अँड धिस राईट अक्रूड बाय बर्थ. बघा, डॉटर्स डॅश फॅमिलीशी रिलेटेड आपल्याला वापरलेलं आहे हिंदू फॅमिलीज. मग इन हिंदू फॅमिली असतं का ऑफ हिंदू फॅमिली, म्हणून डॉटर्स इन असेल, नॉट ऑफ. ठीक आहे, म्हणून इथं करेक्ट आन्सर असेल डॉटर्स इन. बर, डॉटर्स ऑफ का नाही, बघा भरपूर जणांनी उत्तर दिलं होतं डॉटर्स ऑफ हिंदू फॅमिलीज, पण डॉटर्स इन हिंदू फॅमिलीज गव्हर्न्ड बाय मिताक्षरा लॉ. जर मी म्हटलं समजा डॉटर्स ऑफ जर मी वापरलं तर काय होतं, बघा कोर्टाने ऑर्डर दिली, इक्वल स्टेटस दिला कुणाला, को पार्सनर्सला ऑन डॉटर्स. ऑफ जर म्हटलं तर बिलॉंग करणाऱ्या, त्या बिलॉंग करणाऱ्या नाही आहे. जर त्याच्या सक्सेसर असेल तरच, आणि सक्सेसर सांगण्यासाठी कोण होऊ शकतं, इन म्हणजे त्या फॅमिली मधलंच पार्ट. ठीक आहे. ऑफ जर म्हटलं तर त्यांचा पार्ट, मग तो नाही पाहिजे, म्हणून मग जास्त करेक्ट कोण असेल, इन. डॉटर्स इन हिंदू फॅमिलीज गवर्न्ड बाय मिताक्षरा लॉ, मिताक्षरा लॉ जो आहे तो, अँड धिस राईट अक्रूड बाय बर्थ, आणि जन्मानुसार जे काही लॉ ठरवण्यात आलेले आहेत तर त्यानुसार हिंदू फॅमिलीचे जे काही लॉ आहे त्या लॉ नुसार जर त्या यातलं त्या फॅमिलीमध्ये ती जर बिलॉंग करत असेल आणि मग वडील असो किंवा नसो, त्यांना इक्वल स्टेटस जे आहे ते आहे बाकीच्यांसारखंच. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना एवढं. चलो आगे, रेडी, स्टार्ट. ओके, ए बी अजून, ठीक आहे चेक करू. द चेंज केम इन टू इफेक्ट फ्रॉम सप्टेंबर 9, 2005. 2005 9 सप्टेंबरला काय करण्यात आलं, हा जो चेंज आहे, बदल आहे, तो काय करण्यात आला, इफेक्टिव्ह करण्यात आला. बट विथ अ प्रोव्हिजन दॅट, पण त्यासोबतच काय प्रोव्हिजन सांगितली, पार्टिशन्स ऑर पार्टिशन्स विभक्त जे झालेले आहेत ते, ऑर टेस्टामेंटरी डिस्पोजिशन. टेस्टामेंटरी म्हणजेच काय असतं, वसियतनामा जो असतो त्याच्या नुसार, त्यालाच आपण म्हणू शकतो एखादी बिल जी आहे त्या बिल मध्ये सांगितलेलं असेल त्या पद्धतीने. डिस्पोजिशन दॅट हॅड टेकन प्लेस प्रायर टू डिसेंबर 20, 2004. 20 डिसेंबर 2004च्या अगोदर जर पार्टिशन झालं असेल किंवा जे काही वसियतनामा किंवा बिल ज्याला म्हणतो आपण, ती जर पहिलेच तयार झालेली असेल 2004च्या अगोदर, तर त्याला ते काय करण्यात आलेलं होतं, त्यांच्यासाठी ते इफेक्टिव्ह नव्हतं. द डेट ऑन विच द अमेंडमेंट बिल वॉज इंट्रोड्यूस इन राज्यसभा, ज्या दिवशी ते बिल पास करण्यात आलं होतं किंवा इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं 20 डिसेंबर 2004ला राज्यसभेमध्ये, विल रिमेन व्हॅलिड, ते व्हॅलिड राहील, पण अँड डायडॅश बाय द चेंज, आणि ते काय राहील, डायडॅश बाय द चेंज. आता जर मी इफेक्टिव्ह म्हटलं तर वरती मला सांगितलंय 2005च्या नंतरचे, म्हणजे सप्टेंबर, चेंज केम इन टू इफेक्ट फ्रॉम सप्टेंबर 9, 2005, आणि त्याच्या अगोदर जे झालेले असतील त्या पार्टिशनला कन्सिडर नाही करायला सांगितलेलं आहे. म्हणजे ते व्हॅलिड आहे पण ते इफेक्टिव्ह राहील का, नाही, म्हणजेच काय, अनअफेक्टेड बाय द चेंज. म्हणून मग ते जे असतील विल रिमेन व्हॅलिड अँड अनअफेक्टेड बाय द चेंज, म्हणून ते काय राहणार नाही,
अफेक्ट होणार नाही त्याला, अशा पद्धतीने ते काय केलं जाईल, चेंज जो आहे तो इम्प्लिमेंट केला जाईल. म्हणजे बघा 2005 मध्ये जे अमेंडमेंट करण्यात आलं, ते जे अमेंडमेंट असेल ते अमेंडमेंट इफेक्टिव्ह करण्यासाठी किंवा लागू करण्यासाठी जे आहे, तर ज्या काही कंडिशन्स अगोदर सांगितलेल्या होत्या त्या कंडिशन्स नुसारच काय होईल, म्हणजे 2004 डिसेंबर 20 2004 ला जे काही सांगण्यात आलेलं होतं, ज्या दिवशी अमेंडमेंट बिल वॉज इंट्रोड्यूस, ते इंट्रोड्यूस करण्यात आलेलं होतं इन राज्यसभेमध्ये, तर त्या दिवशीच्या अगोदरच्या ज्या केसेस असतील त्या व्हॅलिड ठरतील, पण त्या अनअफेक्टेड. ह्या बदलानुसार त्याला पूर्वीचे जे काही लॉ आहे त्याला धक्का लागू नये ही काळजी मात्र त्यामध्ये घेतली गेली पाहिजे. म्हणून मग अनअफेक्टेड हा शब्द करेक्ट असेल. म्हणून करेक्ट आन्सर येईल डी. ओके, चलो रेडी सगळे, नेक्स्ट फास्ट. Stop. This lead to the interpretation that the daughter's co-parsonary rights, यावरनं असं लक्षात येतं की किंवा हे असं निर्देशित करतं की डॉटर्सची जे काही को पार्सनरी राईट्स आहे, जे काही अधिकार आहे, being prospective, जसे की ते पुढे चाललेले आहेत, would not come into effect unless both the co-parsoner father and his daughter were alive on September 9 2005. ते काय राहणार नाही, जर समजा 9 सप्टेंबर 2005 पर्यंत दोन्ही पण को पार्सनर म्हणजे फादर आणि तिची डॉटर, त्यांची डॉटर हे दोघं पण अस्तित्वात पाहिजे. जर ते अस्तित्वात असतील तर आणि तरच हे राईट जे ते व्हॅलिड ठरतील, अदरवाईज ते इफेक्टिव्ह होणार नाही. ओके, डॅश पोझिशन वॉच, उत्तर ए. ठीक आहे, बघूयात काय ए. ठीक आहे, सॉरी, करेक्ट आहे सगळ्यांचं. ए आन्सर इज करेक्ट. धीस पोझिशन वॉज क्रिस्टलाइज्ड इन 2015 जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट इन प्रकाश अँड अदर्स वर्सेस फुलवती. मग आपण जर बघितलं समजा की ही जी पोझिशन आहे किंवा हे जे ठरवण्यात आलेलं होतं याच्याशी रिलेटेड 2015 मधलं जे काही जजमेंट होतं, जे काही स्टेटमेंट दिलं होतं त्या सुप्रीम कोर्टाने कोणत्या केसमध्ये, प्रकाश अँड अदर्स वर्सेस फुलवती यांच्या रिलेटेड, धीस जजमेंट नाउ स्टँड्स ओव्हर रूल. म्हणजे 2015 मध्ये जे काही स्टेटमेंट देण्यात आलं होतं या आर्ग्युमेंट नुसार किंवा ह्या स्टेटमेंट नुसार, पूर्वीच्या ऍक्ट नुसार, ते आता काय होते, स्टँड्स ओव्हर रूल्ड. ओव्हर रूल्ड म्हणजे काय करणं, रद्द करणे. म्हणजे ते आता काय करण्यात आले, रद्द करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जे फुलवती यांनी जे क्लेम केलेला असेल तो त्यांचा राईट आहे की त्यांना ते मिळू शकतो, वडील असो किंवा नसो, आताच्या ऍक्ट नुसार. ओके, म्हणून मग इथं काय येईल, ए विल बी द करेक्ट आन्सर. ओके, चलो नेक्स्ट. बोलो ई. बर, अजून बोला पटपट. ई. ठीक आहे, बघूयात काय. द कोर्ट्स रिझनिंग इज अनएक्सेप्शनेबल. कोर्टाचं जे काही कारण सांगण्यात आलेलं आहे ते काय, अनएक्सेप्शनेबल. त्याला एक्सेप्शन म्हणून आपल्याला बघता येणार नाही, ते एकदम करेक्ट आहे. फर्स्ट, पहिल्यांदा ते काय लक्षात घेत आहेत, इट लोकेट्स द ओरिजिन ऑफ द को पार्सनरी राईट इन वन्स बर्थ. एखाद्याचा जन्म झाला तर त्यावेळेचं ठिकाण जे आहे ते चेक केलं जातं. अँड पुढचं म्हणजेच काय, सेकंड असणार आहे, म्हणून करेक्ट आन्सर विल बी ई.
E will be the correct answer. ठीक है. Second, it finds that there is no necessity for a predecessor co-parsoner to be alive for one to acquire that status. मग पहिली गोष्ट ही झाली आणि दुसरी गोष्ट ही झाली की गरज नाहीये प्रीडिसेसर. आता हे अँसिस्टरच्या ऑपोजिट जे वापरलं जातं म्हणजे प्रीडिसेसर अगोदरचे जे असतील म्हणजे प्रीडिसेसर म्हणजे अँसिस्टर सारखंच वापरलं जाईल. रिसेंट लगेच लागून जे असणारे प्रीडिसेसर जे असतील ते को पार्सनर टू बी अलाइव्ह ऑर वन टू अक्वायर दॅट स्टेटस. मग जे काही नेसेसिटी अशी गरज नाहीये की ते वडील जे आहे ते जिवंत असलेच पाहिजे किंवा असं काही कंपल्सरी नाहीये. ऍज व्हॉट इज रिलेव्हंट इज बर्थ विद इन द डिग्रीज ऑफ सक्सेशन टू विच इट एक्सटेंड्स. मग जसं की सक्सेशन मधली जी काही डिग्री आहे किंवा सक्सेशन मधली जी इंटेन्सिटी आहे जर खरंच बर्थ झालेली असेल त्यांची तर मग नक्कीच त्यांच्या जेवढी काही संपत्ती आहे त्यावरती त्यांचा अधिकार बनतो. ठीक आहे. ही दुसरी गोष्ट. पहिलं काय इट लोकेचं ओरिजिन बघतील आणि दुसरं काय बघतील की खरंच तो को पार्सनर जे आहे प्रीडिसेसर जिवंत आहे किंवा नाही त्याचा काही परिणाम होणार नाही. पण त्यानुसार जे आहे तर काय होऊन जाईल सक्सेशनला जे आहे ते अधिकार बनतोच आणि त्याला ते मिळेलच. ओके. नेक्स्ट 7 करा ट्राय. ओके. बोल बघा. इन दॅट सेन्स मग तसं जर असेल तर द लेजिस्लेशन म्हणजेच लीगल जे म्हणतो आपण ते इवन दो जरी इट कम्स इन टू इफेक्ट ऑन अ प्रिस्क्राइब्ड डेट इज रेट्रोएक्टिव्ह इन इट्स. रेट्रोएक्टिव्ह म्हणजेच काय असतं मग रेट्रोएक्टिव्ह म्हणजे पूर्व म्हणजे सगळीकडे व्यापलेलं असणं किंवा हॅव्हिंग अफेक्ट फ्रॉम द टाइम बिफोर द लॉ. लॉने सांगण्याच्या आधीच काय असणं ते इफेक्टिव्ह असणं. ठीक आहे. सो मग जर आपण बघितलं समजा इन दॅट सेन्स जर तसं बघितलं तर लेजिस्लेशन जे आहे ते इवन दो इट कम्स इन टू इफेक्ट ते अस्तित्वात येण्याच्या आधी ऑन अ प्रिस्क्राईब डेट अगोदर सांगितलेल्या डेटच्या आधी इज रेट्रोएक्टिव्ह तरी ते काय आहे इम्प्लिमेंट होत आहे इन इट्स ऍप्लिकेशन ऍज इट लिंक टू बर्थ. जसं की ते बर्थशी रिलेटेड होतं तसं ते काय होतंय इम्प्लिमेंट केलं जात आहे. अँड अँटीसिडंट इव्हेंट मग अँटीसिडंटचे जे काही इव्हेंट असतील किंवा असे जे काही केसेस येत आहेत त्या केसेसमध्ये ऑलरेडी ते काय होत आहे इम्प्लिमेंट होत आहे. इट ऑल्सो डायडस दॅट इट आलेलं आहे म्हणून डी सी 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 बर बी. ठीक आहे चेक करू काय असेल तर बघू. मग जसं की आपण म्हटलं समजा प्रिस्क्राईब डेटच्या आधी काय होतं ऑलरेडीच होतं. इट ऑल्सो डायडॅश म्हटलेलं आहे. इट आलेलं आहे मग इट जर आलं तर काय येतं वर्बचा यस किंवा ईएस वाला फॉर्म एकच आहे अंडरस्कोर्स म्हणून सी इज द करेक्ट आन्सर. इट ऑल्सो अंडरस्कोर्स दॅट द लेजिस्लेशन मेक्स इट क्लिअर दॅट द डॉटर्स राईट्स आर द सेम ऍज दॅट ऑफ अ सन. मग हा जो आहे आता नवीन आलेला जो काही निर्णय आहे तो निर्णय काय सांगतो किंवा शो काय करतो की लेजिस्लेशन लॉला हे मान्य आहे की डॉटरचे पण राईट तेवढेच आहे जेवढे एखाद्या मुलाचे असतील. अँड ऍज इफ शी हॅड बीन अ सन ऑफ ऍट द टाइम ऑफ बर्थ. मग जर ती समजा ऍज इफ शी हॅड बीन अ सन ऍट द टाइम ऑफ बर्थ. मग जर आपण बघितलं समजा की जर तो सन असेल तर किंवा तो सन नसेल तर तो डॉटर जरी असेल तरी पण काय होईल जे काही नियम आहे ते काय दोघांनाही सारखे असतील. डॉटरचा तो अधिकार असेल राईट असेल हे त्यांनी काय केलं सिद्ध केलं पुन्हा एकदा. ठीक आहे. चलो नेक्स्ट. दो को पार्सनरी स्टेटस.
बर ठीक आहे बघू. द को-पार्सनरी स्टेटस गिवन टू डॉटर्स, मग जे काही को-पार्सनरी म्हणून जे काही स्टेटस दिलेलं आहे डॉटरला, हॅज बीन अ सब्जेक्ट ऑफ रिफॉर्म इन मेनी स्टेट. मेनी स्टेट्समध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये ते एकदम रिफॉर्मरी क्रांतिकारी निर्णय होता. पर्टिक्युलरली इन साऊथ इंडिया, दक्षिण भारतामध्ये जर हा जर निर्णय बघितला तर तो एकदम क्रांतिकारी होता. लॉंग बिफोर द युपीए रिजाईन, युपीएचा काळ असताना ब्रॉट इन द अमेंडमेंट फॉर द होल कंट्री, मग सगळ्या कंट्रीसाठी ज्यावेळेस अमेंडमेंट करण्यात आलं त्यानुसार जर बघितलं तर हे खूप साऊथ इंडियासाठी जे तर खूप जास्त रिफॉर्म असणारा एकदम रेव्होल्युशनरी असा निर्णय जो तो होता. केरला डायडॅश इंट्रोड्यूस लेजिस्लेशन इन 1975. केरळामध्ये 1975 मध्ये काय करण्यात आलेलं होतं, लेजिस्लेशन याच्याशी रिलेटेड लॉ जो आहे तो करण्यात आला होता. इन 1975 आहे. इन 1975 म्हणजे पास्ट टाइम आहे, आणि पास्ट टाइम असेल तर काय वापरायला सांगितलं होतं आपल्याला, सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच कोणता, हॅड. म्हणून करेक्ट आन्सर असेल ए, नॉट बी. ठीक आहे. 1975 ला केरळामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये कधी 1986 ला, तामिळनाडूमध्ये 1989 ला, आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये इन 1994. 1994 मध्ये काय करण्यात आलं होतं, हे अमेंडमेंट किंवा त्यांच्यामध्ये क्रांतिकारी निर्णय म्हणून यांना कन्सिडर करण्यात आलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट चलो बघू. सेकंड लास्ट, the legislative aim was okay, the legislative aim was that a flagrant discrimination, flagrant म्हणजेच काय, एकदम तिरस्करणीय, एकदम वाईट ज्याला म्हणू शकतो असं तिरस्करणीय असं डिस्क्रिमिनेशन जो भेदभाव होता बिटवीन सन्स अँड डॉटर्स इन एंटायटलमेंट. एंटायटलमेंट म्हणजेच काय, अधिकार टू अँड इक्वल शेअर इन को पार्सनरी प्रॉपर्टी. मग जी काही प्रॉपर्टी भेटणार आहे त्या प्रॉपर्टीमध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर हा जो भेदभाव चाललेला होता तो, that is property inherited dash one's father from dd, सगळ्यांचं करेक्ट आहे, फ्रॉम वन्स फादर. मग आतापर्यंत जो काही अधिकार होता तो एखाद्या वडिलाकडनं खाली ग्रँडफादर, आजोबांकडनं फादरकडे, त्याच्यानंतर ग्रेट ग्रँडफादरकडनं ग्रँडफादर, शुड बी डन अवे विथ म्हणजेच काय, रिमूव्ड. मग हा जो काही आतापर्यंत या ज्या कायद्याने जे डिसिजन दिलेलं आहे त्या माध्यमातून जो तिरस्करणीय असा जो भेदभाव चालला होता सन आणि डॉटर मधला, त्याला त्या अधिकाराला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून करण्यात आलाय, ज्यामध्ये एकाकडनं दुसऱ्याकडे असं वन्स फादर, ग्रँडफादर और ग्रेट ग्रँडफादर यांच्याकडनं जो काही प्रॉपर्टी असेल ती जी पुढे जात होती तर ते कुठेतरी काय केलं जात आहे, शुड बी डन अवे विथ, त्याला काय केलं जात आहे, काढून टाकलं जात आहे. ओके चलो, सो द करेक्ट आन्सर विल बी, काय असेल मग करेक्ट आन्सर इथं, फ्रॉम डी विल बी द करेक्ट आन्सर. ओके चलो नेक्स्ट, करा ट्राय. बोलो, लास्ट ऑप्शन है, पटपट बोलो, लास्ट उत्तर है.
ओके, बोलो फास्ट. काय म्हणते बघा, इट इज इंडेड वेलकम दॅट द अपेक्स कोर्ट हॅज सॉट म्हणजे सिकचा भूतकाळ आहे, सॉट टू गिव्ह फुल इफेक्ट टू दिस इंटेंट मीन स्टेटमेंट जजमेंट. मग हे नक्कीच एक वेलकम साईन आहे. कशाशी रिलेटेड? की पूर्ण अधिकार जे आहे ते दिलेले आहेत या स्टेटमेंटशी रिलेटेड. डायड अ सेटिंग ॲट रेस्ट, डायड अ सेटिंग ॲट रेस्ट, ए निकिता सी, ठीक आहे. मग करेक्ट आन्सर असेल फॉर किंवा बाय दोन्ही पैकी एक येणार आहे. स्टील वगैरे हे बाकीचे कोणतेच येणार नाही. ING वाला फॉर्म आलाय म्हणून टू पण नाही येणार. टू सोबत वरचा फर्स्ट फॉर्म आला असतं, म्हणून इथं जे आहे ते करेक्ट आन्सर जे असेल ते कोणतं आहे? बाय. ठीक आहे, बाय सेटिंग. मग एक तर बाय सेटिंग चालेल, नाही तर फॉर सेटिंग चालेल. पण हे केल्यानंतर काय मिळालं? इट इज वेलकम साइन दॅट द अपेक्स कोर्ट हॅज सॉट टू गिव्ह फुल इफेक्ट. फुल इफेक्ट केलं हे ऑलरेडी झालेलं आहे, म्हणून मग कशामुळे फुल इफेक्ट भेटला? बाय सेटिंग ॲट रेस्ट डाऊट्स अरायझिंग फ्रॉम वॅरिंग इंटरप्रिटेशन. मग 2005 मध्ये जी अमेंडमेंट केली, त्या अमेंडमेंट नंतर जे काही प्रश्न उठले होते वेगवेगळ्या प्रकारचे, त्या सगळ्यांमधून काय करण्यात आलं? याला या स्टेटमेंटनी जे आहे तर त्या सगळ्यांमधून बाहेर काढलं आणि सगळ्यांना क्लिअरिटी दिली. ठीक आहे, म्हणून करेक्ट आन्सर असेल बाय. सगळ्यांना क्लिअर? ओके, उर्वरित पुढील भागात. गुड डे टू ऑल ऑफ यू.